नमस्कार. 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी निखिला. गेल्या 2 महिन्यापासून जरांगे पाटील केंद्रस्थानी आले. मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण द्या यासाठी त्यांनी खरं तर एल्गार पुकारलेला आहे. सरकारच्या विनंतीनुसार जरांगेंनी 40 दिवसापासून मुदत दिली आणि ती मुदत उद्या संपते. त्यामुळे आता सरकारची भूमिका नेमकी काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धीर धरा असं म्हणत वेळ वाढवून द्या असं म्हटलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टिकणारं आरक्षण देऊ यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं. इकडे ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांचा विरोध तेवढाच कायम आहे. त्याचबरोबर सरकारमधलेच नारायण राणे आणि रामदास कदम यांनी उघडपणे खरं तर ज्या पद्धतीनं विरोध केला त्यावरून संजय राऊतांनी दंगली घडवणार का असा आरोप केला. सुरुवातीला पाहूयात शिंदे फडणवीसांची नेमकी भूमिका काय. 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. चोवीस ऑक्टोबर अर्थात पुढच्या काही तासांच्या आत मराठा समाजाला कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या, नाहीतर पुन्हा 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. तर सरकारनं जरांगे पाटलांकडे वेळ मागितला. 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी कटिबद्ध आहे. सगळे प्रयत्न करते आहे. टोकाचं पाऊल उचलू नका, थोडा धीर धरा, थोडा वेळ द्या. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि होतील. आणि त्याचबरोबर आपला मराठा समाजातल्या मुलांचा तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या मागे आपल्या मुलाबाळांची, आपल्या परिवाराची ते थोडा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. 25 ऑक्टोबर पासून जरांगेंनी उपोषणाचीही तयारी केली आहे आणि नेत्यांना गावबंदीचीही घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 1000हून अधिक गावांनी नेते आणि मंत्र्यांना गावबंदी केली आहे आणि नो एंट्रीचे फलक देखील गावांच्या वेशीवर झळकले. जरांगे पाटलांनी याआधी आंतरवली सराटी गावामध्ये 17 दिवस उपोषण केलं. त्यावेळी टिकणारं आरक्षण देऊ असा वायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आणि उपोषण सोडताना जरांगेंनी 40 दिवस सरकारच्या समितीला दिले. आता यापुढे वेळ देणार नाही असं सांगताना जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द पूर्ण करावा असं देखील म्हटलंय. 2 दिवसाच्या ते शब्द खरा करून दाखवा, कारण त्यांची प्रतिमा जशाला तशीच राज्यात आणि देशात राहील की हे शब्दाला बदलत नाही. मग काही झालं तरी हरकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आज आमची पुन्हा एकदा मराठा समाजाच्या वतीने शेवटची विनंती, काही झालं तरी हरकत नाही, तुम्ही मराठा समाजाला शब्द दिल्याप्रमाणे आरक्षण द्या. देवीच्या मंडपामध्ये हा शब्द मी दिलेला आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी सरकारची आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगेन, खोटं मी बोलणार नाही. मराठा समाजाची दिशाभूल मी करणार नाही. कोणी केली हे मी आज बोलणार नाही. पण मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार करणार. 1 घंटाही मिळणार नाही, वेळ मिळणार नाही. फक्त त्यांनी हे मात्र मोठ्या मनानं कबूल केलं की मी शब्द दिलेला आहे आणि मराठा समाजाने त्यांच्या ते शब्दाला पक्के आहेत, म्हणूनच त्यांचा मान सन्मान राखून मुख्यमंत्र्यांना समाजाने वेळ दिलेला आहे. त्या दिवसाच्या आत त्यांनी आरक्षण आता लगेच जाहीर करावं 24च्या आत. वार लेवलवर त्या संदर्भावर येऊ नका की झाल्या तर 40 दिवस, 1 तासही देणार नाही, 1 दिवसही देणार नाही. माझी जरांगे पाटलांना या निमित्तानं विनंती आहे, फार घाई न करता आणि घाईगर्दीत घेतलं आरक्षण हे टिकाऊ कसं राहील याबाबतीत सगळ्यांच्याच मनावर शंका आहे. आणि म्हणून थोडा वेळ लागला तरी चालेल, पण शाश्वत आरक्षण आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल तर मला वाटतं फार घाई करून उपयोग नाही.
उपमुख्यमंत्री फडणवीसही म्हणतायत की घाईघाईनं निर्णय घेतल्यास कोर्टात टिकणार नाही, त्यामुळं टिकणारं आरक्षण आम्ही देऊ. प्रश्न जे जटिल असतात, जे कॉम्प्लिकेटेड असतात आणि विशेषतः ज्याच्यामध्ये संविधान, न्यायपालिका हे इन्व्हॉल्ड असतं, त्याच्यामध्ये शेवटी निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्यावा लागतो. आज एखादा घाईघाईत निर्णय घेतला आणि तो उद्या न्यायालयामध्ये टिकला नाही तर पुन्हा ही टीका होईल की समाजाला मूर्ख बनवण्याकरता निर्णय तुम्ही घेतला. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्टपणे सांगितलं की जो टिकणारा निर्णय आहे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेऊ. तर उपोषण सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगेंमध्ये काय समझोता झाला होता? जरांगेंची फसवणूक झाली आहे का, असा सवाल आता विरोधी पक्षनेते विचारतायत. सरकार आणि जरांगे या दोघातला तो विषय आहे. त्या दोघांमध्ये उपोषण मागे घेताना काय समझोता झाला किंवा काय अटी शर्ती त्यांनी दिल्या होत्या आणि त्याची कशी पूर्तता करणार, हा विषय पूर्णतः सरकारने या संदर्भात सरकारची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. सरकारने त्यांना द्यावं, कोणी थांबवण्याचा विषय नाही. जर त्यांना फसवणूक झाली असं वाटत असेल जरांगे पाटलांना, तर तो जरांगे पाटील आणि सरकार हे दोघे बघत बसतील. आम्ही एवढीच आमची भूमिका असणार आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला 50% आतलं अर्थात ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी जरांगे यांची आहे. तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग निकाली काढण्यासाठी 50% आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारला हटवावी लागेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जरांगेंना घेऊन पंतप्रधान मोदींकडे जावं असा सल्ला संजय राऊतांनी दिला. मनोज जरांगे पाटलांना घेऊन जा मोदींकडे तुम्ही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना घेऊन मोदींकडे जावं आणि येताना कायद्यात दुरुस्ती केल्याचा कागद घेऊन यावं. किती बळी घेणार आहात तुम्ही मराठा समाजाच्या? राऊत सारख्या बकवास माणसाने हे बोलून चालणार नाही. 2.5 वर्ष तुम्ही काय करत होता? तुम्हाला मराठा समाजाचा प्रश्न काय आज काल अस्तित्वात आलाय का? 2.5 वर्षामध्ये मराठा समाजासाठी किती बैठका घेतल्या एकदा सांगावं त्यांनी. 2.5 वर्षामध्ये त्यांनी काय प्रयत्न केले तर सांगावं त्यांनी. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. होय, निश्चित मोदी साहेबाकडे शिंदे साहेब जातील, सर्व मंत्रिमंडळ जाईल, जे काही करता येईल ते तेवढं सर्व करायचा प्रयत्न करतायत. जरांगे पाटील आपल्या 40 दिवसांच्या मुदतीवर आता ठाम आहेत आणि सरकारला वेळ वाढवून देण्यास आता ते तयार नाहीत. तर सरकारनंही आपली अडचण आता बोलून दाखवली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेमकी काय ते सुद्धा आपण पाहिलं. आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच फार उघडपणे ते बोलले. खरं तर 52% धक्का लावून आरक्षण देणार नाही हे दादांनी अगदी रोखठोकपणे सांगितलं. याआधी भुजबळ विरुद्ध जरांगे असा सामना रंगला होता. आता जरांगे विरुद्ध अजित पवार अशी शाब्दिक चकमक सुद्धा सुरू झाली आहे. पाहूयात. सगळ्यांनी सांगितलं, आता दिलेल्या 52% आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता तुम्ही राहिलेल्यामधनं आरक्षण द्या, आमचा पाठिंबा. मराठा आरक्षणावर आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दादांच्या बोलण्यातून एक बाब स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्रातील सध्याच्या 52% आरक्षणाला धक्का लावणार नाही. आमची भूमिका ही आहे की आता दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता, कारण तेवढा 52% पुन्हा समाज बिथरल ना, तोही नाराज होईल ना. म्हणून त्यांच्या 52%ला आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शनला, त्याच्यात पण मराठा समाजाला संधी मिळते. पण हे 52 आणि 10 62 ते सोडून हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आरक्षण टिकावं, त्याच्यामध्ये कुठेही दरी पडू नये, अशा प्रकारची भूमिका मित्रांनो आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये आहे. सोलापुरातल्या माढ्यात अजित पवार बोलत होते. मात्र सभेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत काळे झेंडे दाखवले. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला, पण पोलिसांनी तत्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
आणि अजित पवार यांचं भाषण पुन्हा एकदा सुरू झालं. मित्रांनो, आता मात्र ते म्हणतात की सगळ्यांनाच कुणबी द्या. ओबीसी समाजाने सगळ्यांनी शिष्टमंडळ आणून सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्यांना सरसकट घालण्याचं कारण नाही. धनगर समाज म्हणतो की आम्हाला एस टीमध्ये घाला. आदिवासी समाज म्हणतो की त्यांना वेगळं काही द्यायचं असेल ते द्या, आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्यात घालू नका. बाजू एक नाहीये मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या. आज समजून घेण्याची मनस्थिती, मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही. म्हणजे तुम्ही आमच्यात फुटपाडात ठरविले काय? आम्ही भाऊ भाऊ आहेत, आम्ही येणारच. तुमची जी भावना आहे ती त्यांची भावना नाही आहे. त्यांना वाटतंय गोरगरीब मराठ्यांना मदत करावी. तुम्ही आता याच्यासाठी बाहेर पडलात का? इतक्या दिवस तर तुम्ही मराठा आरक्षणावर काही बोलले नाही, आंदोलनाच्या बाबत बी काही बोलले नाहीत, आणि आता हे सुरू केलं का तुम्हाला सरकारने? याच्यासाठी पुढं घातलं की काय? आता अजित पवारांनी जरांगे पाटलांच्या सभेतल्या गर्दीवरूनही भाष्य केलं. ज्यांना कुणबीचे दाखले मिळाले तेही जरांगेंच्या सभेला जातात असं अजित पवार म्हणाले. ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, कुणबी आहे, ते पण जाऊन बसतात. आम्हाला ज्यावेळेस कळलं त्यांना विचारलं तुम्ही का गेला होता? नाही, सगळेच जातात म्हणून आम्ही पण गेलो होतो. अरे म्हटलं तुम्हाला तर आहे ना ओबीसीचं सर्टिफिकेट, तुम्हाला आरक्षण आहेच. आमच्यात एक आहे, आमचे भाऊ भाऊ आहेत, आमच्यातली एकी तुम्हाला दिखत नाही का? आता तुम्हाला यायचं नाही आणि आता मिठाचे खडे टाकायचे आहेत काय तुम्हाला? आमच्या तोंडाला घास आला त्यात माती कालायचं ठरवलंय काय? तुम्हाला कोणी बंधन घातलं का येऊ नका म्हणून? लोक येत आहेत, पाठबळ देत आहेत, गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल. तुमचं काय पोट दुखायला लागलं आता? मराठा समाजाला आरक्षण देण्याच्याच बाजूने आम्ही आहोत हे अजित पवारही म्हणतायत. पण जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे कुणबीचे दाखले देणं शक्य नाही हेच अजित पवार यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. जरांगे पाटील यांच्या मागणीला सर्वात आधी विरोध झाला तो ओबीसी महासंघाकडून. आता जरांगेंची मुदत 1 दिवसावर आल्यामुळे पुन्हा एकदा बबनराव तायवाडे यांनी सरकारला इशारा दिला. जरांगे यांच्या दबावाला बळी पडली तर रस्त्यावर उतरू असं ओबीसी महासंघानं म्हटलंय. पाहूयात. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि कुणबी दाखल्यांची मागणी केली. तेव्हापासून जरांगेंना ओबीसी नेते आणि ओबीसी महासंघाचा विरोध सुरू झाला. जरांगेंची मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले द्या, अर्थात ओबीसीतून आरक्षण. मात्र ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यास विरोध केलाय. ओबीसी नेते भुजबळांनीही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलाय. विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचं म्हणणं आहे की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीतून नको. एवढंच नाही तर ओबीसी महासंघाला सरकारनं पत्र देऊन वायदा केला की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. प्रत्येक तरी ओबीसी बांधव आहेत की ते छातीत ठोकून सांगतात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. 4-2 जणाला काय ओबीसी बांधव आम्ही सोबत आहेत, त्यांना माहिती आहे थोडा मराठा आरक्षणात याच राहिलं आहे. त्यांनी काय वाईट केलंय? गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे सामान्य ओबीसी बांधवांना वाटतंय. सरकार त्यांना एक सांगण्याचा प्रयत्न करतायत की कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला ओबीसीतनं आरक्षण देऊ शकत नाही किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकत नाही. एवढं अप्रत्यक्षरित्या सांगितल्यावरही आता त्यांना जरांगे पाटलांना जो निर्णय घ्यायचा तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुनश्च वारंवार सांगतो की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. आम्ही सावधान बाळगून आहोत, वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की सरकार एखाद्या वेळेस पुन्हा त्यांच्या दडपणाखाली येऊन कुठल्या प्रकारचा निर्णय बदलविण्याच्या मानसिकतेत आहे काय. दुसरीकडे सरकारनं सलग दुसऱ्या दिवशी EWS अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 10% आरक्षणाची जाहिरात दिली. ज्यात धोरण आखले आहे तोरण बांधण्याचे, मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे, न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारं आरक्षण देण्यास शासन बांधील आहे असं सरकारनं या जाहिरातीत म्हटलं. तर या आधीच्या पहिल्या जाहिरातीत EWS आरक्षणाचा मराठा समाजाला कसा फायदा झाला हे सांगण्यात आलंय. त्यामुळे EWS आरक्षणातून सरकारनं समाधानी राहावं असं ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंनी म्हटलं. अप्रत्यक्षरित्या सरकार त्यांना सांगू इच्छिते की सध्या आपल्याला जे EWSचं आरक्षण आम्ही देतो आहे, ज्याचा लाभ एवढ्या
विद्यार्थ्यांनी युवकांनी नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये घेतलेला आहे, ज्याच्यावरती आम्ही करोडो रुपये खर्च केलेले आहे. याच्यामध्ये आपण समाधानी राहा आणि स्वतंत्र आरक्षणाकरता आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये क्रिएटिव्ह पिटिशन टाकलेली आहे. त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी बी आरक्षण करतात, त्यांना काय ते त्यांना जे वाटतं ते बोलणारच ना. ते समाधानी राहायचं का नाही ते आम्ही ठरवू. मराठे कुणबीच असून विदर्भात मराठे कुणबींना ओबीसीतून आरक्षण आहे, त्यामुळे आम्हालाही कुणबींचे दाखले द्या, असं जरांगे पाटलांचं मत आहे. पण ओबीसी नेत्यांपासून ते ओबीसी महासंघानंही विरोधच केलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. ओबीसी महासंघापाठोपाठ सरकारमधून मराठा नेत्यांकडून सुद्धा जरांगेंना उघडपणे विरोध होतोय. त्यामध्ये आहेत नारायण राणे आणि रामदास कदम यांनी कोकणी मराठे कुणबीचा दाखला घेणार नाहीत असं म्हटलंय. तर जरांगे यांच्यावर ज्या पद्धतीनं टीका होते त्यावरून दंगलीचा डाव आहे का असा सवाल संजय राऊतांनी केलाय. कोकणातला एकही मराठा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही, मी दाव्याने सांगतो. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही. ऐसे लोग हैं जो पूरा माहौल खराब कर रहे हैं. दिवाली से पहले क्या महाराष्ट्र में आप दंगे भड़काना चाहते हैं? सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्या अशी मागणी करणाऱ्या जरांगेंना सरकारमधल्याच 2 मराठा नेत्यांनी कडाडून विरोध केला. आधी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलले, नंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचाही सारखाच सुरू होता. त्यामुळे दिवाळीच्या आधी दंगली घडवायच्या आहेत का अशी टीका संजय राऊतांनी केली. आपके ही मंत्रिमंडल में, आपके ही पार्टी में ऐसे लोग हैं जो पूरा माहौल खराब कर रहे हैं. दिवाली से पहले क्या महाराष्ट्र में आप दंगे भड़काना चाहते हैं? छगन भुजबल जी का एक अलग राय है. शिंदे गुट के कुछ नेता है जो अपने आप को मराठा समझते हैं, वो भड़काऊ भाषा मनोज जरांगे पाटिल के खिलाफ बोल रहे हैं कि हम वो कुणबी वाला सर्टिफिकेट नहीं लेंगे, हम मराठा है. उससे पूरे महाराष्ट्र में एक कन्फ्युजन पैदा हुआ इस मामले. दंगली करून आम्हाला एकमेकाचे डोके फोडायचे नाहीत, एकमेकाच्या विरोधात उभं करायचं नाही. नसता क्षणाचाही उशीर न लागता आम्ही आमचा मेळावा शिवाजी पार्कला घेऊ शकलो असतो, पण तो आपसामध्ये भिडायचं नाही. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणताही समाज कोणत्याही समाजाच्या विरोधात जाऊ नये ही सरकारची प्राथमिकता आहे. त्याच पद्धतीने सरकार काम करते. हे जे दंगली होणार आहेत, घडवणार आहेत असे जे म्हणतायत, हेच काही अंशी दंगलीला कारणीभूत आहेत. म्हणून सरकारने यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं अशी माझी मागणी आहे. मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्या यासाठी जरांगेंचा एल्गार आहे. मात्र राणे आणि रामदास कदमांनी जरांगेंच्या मागणीला कडाडून विरोध केला. मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाही आहेत. सन्माननीय जरांगे म्हणतात ना, एकच आहेत, एकच नाही आहेत. त्यांनी जातीचा अभ्यास करावा, घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही. 96 कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. जरांगेंची जी माहिती आहे किंवा मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, माझी त्याला मान्यता नाही. मी त्याच्या विरोधातला आहे. आणि भावनात्मक ब्लॅकमेल करण्यापेक्षा कोकणातला एकही मराठा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही, मी दाव्याने सांगतो. गेल्या 5 दिवसात मराठा आरक्षणासाठी 3घांनी आत्महत्या केल्या. सुनील कावळेनंतर नांदेड जिल्ह्यातील 24 वर्षीय शुभम पवार या तरुणानं विष घेऊन आत्महत्या केली. तर नांदेडच्याच हदगाव तालुक्यातील ओमकार बावणे या 10वीच्या विद्यार्थ्यानं विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मराठा आरक्षणाचा लढा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरू आहे. मराठा समाजाचा खरा विलन ज्यांच्यामुळे आज मराठा समाजाच्या तरुणांना आत्महत्याचा मार्ग स्वीकारायला लागतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे. कारण का ज्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या काळात असलेलं आरक्षण रद्द झालं, जे आमच्या देवेंद्रजींनी कोर्टामध्ये पण टिकून दाखवलेलं, त्या उद्धव ठाकरेचा प्रत्येक मराठा समाजांनी घरामध्ये फोटो लावून चपलांचा हार घातला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत.
सरकारही प्रयत्नशील आहे. त्यामुळे मराठा बांधवांनो, आत्महत्या करू नका, कारण लढाई कायदेशीर आहे. असे बलिदान देऊन फक्त कुटुंबालाच कायमस्वरूपी वेदना होणार. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नेमका निर्णय काय असेल, जरांगे पाटील काय करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.